उजगावमधील हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड संस्थेच्या घरोंदा वसतिगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आमदार तुराज पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार तुराज पाटील यांनी डी.वाय. पाटील ग्रुपनं आत्तापर्यंत नेहमीच दिव्यांगांसाठी काम केलं असून यापुढेही त्यांच्या प्रत्येक अडचणीत आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ते सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. हेच ध्येय घेऊन यापुढेही अशी शिबिरं विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं आमदार तुराज पाटील यांनी सांगितलं. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या जनरल मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग आणि फिजिओथेरपीमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून उपचार आणि मार्गदर्शन केलं. ज्यांना पुढील उपचारांची गरज आहे अशा सर्वांचे पुढील उपचार डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत. यावेळी उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण, देवदत्त माने, रेखा देसाई, तानाजी देसाई, डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे विनोद हेरलगे, मेघा सावंत, संतोष कांबळे, डॉक्टर राजेंद्र माने, डॉक्टर अमोल गोवाईकर, डॉक्टर देवयानी कुलकर्णी, डॉक्टर पन्ना शेटे, अक्षय ललित यासह उजगावमधील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.